चंद्राबाबू नायडू यांनी सुद्धा रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय। एक लौकिक उद्योगपती जो आहे तो गमावलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत उद्योग मंत्री राष्ट्राचे उदय सामंत सर आहेत। सर, खरं तर तुमचा आणि त्यांचा परिचय अनेक वर्षांपासूनचा आहे। काय भावना आहेत आज आपल्यातून रतन टाटा गेलेले आहेत? माझा आणि रतनजींचा परिचय हा मागच्या 2.5 वर्षापासून अतिशय जवळचा आला, कारण उद्योगरत्न पुरस्कार हा देशातला पहिला आणि महाराष्ट्रातला पहिला हा आम्ही शासनामार्फत त्यांना दिला। त्यावेळी त्यांची माझी भेट झाली। त्याच्यानंतर अनेक वेळा आम्ही त्यांच्याशी भेटलो। भेटीअंती त्यांनी प्रचंड पद्धतीचा CSR महाराष्ट्राच्या युवा पिढीसाठी त्यांनी दिला। नक्षलवादी एरियामध्ये त्यांनी स्किल सेंटर उभं केलं। आज रत्नागिरीला ते स्किल सेंटर उभं करतायत। म्हणजे तिकडे 160 कोटी रुपये दिले, इथे 160 कोटी रुपये दिले, ठाण्यामध्ये ते 160 कोटी रुपये CSR मधनं देत आहेत आणि पुण्याला 200 कोटी रुपये देत आहेत। तुम्ही जर बघितलं तर 550 कोटी रुपये म्हणजे त्यांनी फक्त विचारलं होतं की महाराष्ट्रातल्या मुलांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी उदय काय करायला पाहिजे। आम्ही त्यांना सांगितलं की स्किल सेंटर उभी केली पाहिजेत। तर त्यांनी सांगितलं की सगळंच 100% मी देणार नाही, तुमचा पण त्याच्यामध्ये काहीतरी वाटा असला पाहिजे आणि म्हणून आम्ही 15% आमचे आणि 85% CSR मधले असे CSR मधले जवळजवळ 550 कोटी रुपये रतनजींनी 1 वर्षामध्ये आम्हाला दिले आणि त्याच्यातनं हजारो लाखो मुलांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग मिळणार आहे। या भेटीत अनेक किस्से घडायचे। खरं तर असं म्हटलं जातं की रतन टाटा खूप ग्राउंड लेवलला येऊन तुमच्याशी चर्चा करायच्या, गोष्टी समजून घे। तुमच्या आठवणीतले काही किस्से आहेत का, काही भावनिक क्षण असतील का जे तुम्हाला आता वापस त्याच गोष्टी आता होणार नाहीत पण ते आठवण? नाही, मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझं जे कॉलेजपासूनचं स्वप्न होतं रतनजींना भेटायचं ते मी उद्योगमंत्री झाल्यामुळे पूर्ण झालं। आणि मी रतनजींना ज्यावेळी पहिल्यांदा भेटलो त्यावेळी मी माझ्या गाडीतून शाल बुके सगळं त्यांना पहिल्यांदा भेटायला घेऊन चाललो होतो आणि गाडी ज्यावेळी त्यांच्या घराच्या दारात थांबली त्यावेळी मला प्रचंड आश्चर्याचा धक्का होता की माझ्यासमोर त्या पायरीवर स्वतः रतनजी टाटा उभे होते मला रिसीव्ह करायला। मी त्यांना नंतर विचारलं की रतनजी, मी तर तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, मी उद्योग क्षेत्रामध्ये उद्योगमंत्री जरी असलो तर अशा अनेक उद्योगमंत्री तुम्ही बघितलेत, अनेक मुख्यमंत्री बघितलेत, अनेक पंतप्रधान बघितलेत। तर त्यांनी सांगितले की नम्र वागायची सुरुवात ही आपल्यापासूनच करायची असते। आणि मग मी अनेक वेळा त्यांना भेटलो, अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा झाली। माझं जे अजून एक इच्छा होती ते मला म्हणाले की ते मी नाही करणार, पण मी आत्ताच चंद्रशेखर साहेबांना सांगून आलो की ते आपण पूर्ण केलं पाहिजे। मी त्यांना एक विनंती केली होती की जसं आपण जर्मनीला गेल्यानंतर मर्सिडीजचं म्युझियम बघतो तसं टाटानी काय केलं या देशामध्ये हे परदेशातल्या लोकांना बघायला मिळालं पाहिजे, म्हणून तुम्ही म्युझियम तयार करा। तर ते म्हणाले उद्या मी नाही करणार, कारण मला माझं मोठेपणा करायची काही इच्छा नाही। पण मी आत्ताच ज्यावेळी त्यांना म्हणजे नतमस्तक होऊन आलो त्यावेळी मी चंद्रशेखरन साहेबांना सांगितले, साहेब बघा आता त्यांची स्मृती म्हणून अशा पद्धतीचं आपण काम करणं गरजेचं आहे। आणि त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांची स्मृती ही चिरंतर ठेवण्यासाठी आम्ही जे उद्योग भवन बांधतोय, नाविन्यपूर्ण जी इमारत बांधतोय त्याला देखील रतन टाटा साहेबांचं नाव द्यायचा आम्ही निर्णय घेतला आहे। त्याच्यानंतर उद्योगरत्न जो पुरस्कार आहे त्याला देखील रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार नाव द्यायचा आम्ही निर्णय घेतला, तर GR देखील काढला आहे। आणि म्हणून त्यांचं जे काम आहे हे फक्त उद्योजकांपुरतं मर्यादित नव्हतं तर समाजाप्रती देखील होतं। आणि एवढा मोठा माणूस एवढं सगळं ऐश्वर्य असताना कसा जमिनीवर राहू शकतो, कसा नम्र राहू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा। अगदी शेवटचा प्रश्न आहे की रतन टाटा नेहमीच तरुणाईच्या आजूबाजूला असायचे। मग ठाण्यातले अरुण देशपांडे एकंदर देशपांडे असतील किंवा मग गिरीश वाघ असतील किंवा त्यांचा सहकारी जो शंतनू नायडू एवढा तरुण पिढीत असायचे। रतन टाटांकडून नेमकं तरुणांनी काय घेतलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? नेमक्या त्यांच्यातला कुठला गुण किंवा मग कुठला मार्ग तरुणांनी स्वीकारला पाहिजे असं? मी एकच त्यांचा किस्सा सांगतो, म्हणजे त्याच्यातनं तो गुण घ्यायचा की स्वभाव घ्यायचा प्रत्येकानं ठरवावं। करोनाचं सगळं वातावरण होतं, सगळे कर्मचारी क्वारंटाईन होते। हे ज्यावेळी रतनजी टाटांना कळलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला देखील कॅम्पसमध्ये जाऊन राहायचं आहे। आणि ते स्वतः मुंबईतनं उठले, त्यांचे कर्मचारी ज्या ठिकाणी क्वारंटाईन झाले होते त्या कॅम्पसमध्ये जाऊन पुण्याचे ते राहिले। मला असं वाटतं की अशा पद्धतीचं काम जीवावर उदार होऊन कोणी करू शकत नाही। त्यांनी नुसतं ते जीवावर उदार होऊन काम केलं नाही तर आमच्यासारख्यांना संदेश पाठवला की आपण देखील या लोकांना जर वाचवायचं असेल तर फील्डवर काम केलं पाहिजे। आणि 2 वर्षापूर्वी म्हणजे आज त्यांचं वय 86 होतं, म्हणजे करोना 3 वर्षापूर्वी होता, 83व्या वर्षी
ते आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये करोनाच्या काळामध्ये राहिले होते. आता ह्याच्यातनं त्यांचा स्वभाव बघावा. आता मी काय सांगू शकतो, एवढी मोठी ती व्यक्ती होती की त्यांचा स्वभाव घ्यायचा की त्यांचं पूर्ण चरित्र अभ्यास करण्यासारखं आहे. आणि मला तर असं वाटतं की त्यांच्या चरित्रावर युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासन केंद्र झालं पाहिजे, अशी मागणी मी चंद्रकांत दादा पाटलांकडे करणार आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी. तर एकंदरीत रतन टाटा यांच्यावर संपूर्ण अभ्यासक्रम तयार व्हावा अशी मागणी आता उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत ते करणार आहे. तसंच शासनाने आज 2 महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतलेले, त्याची माहिती दिलेली आहे. उद्योगरत्न पुरस्कार जो दिला जायचा तो आता रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार म्हणून देणार आहे. तर दुसरीकडे उद्योग भवन जे उभं राहते ना साऊथ मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईत, त्यालाही रतन टाटा यांचं नाव जे आहे ते देण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.